पावसाळ्याच्या दिवसामध्ये तयार होणारा गोटा नारळ आणि तयार गोटे नारळ यांची काळजी कशी घ्यायची हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघायचं आहे। घरामध्ये जर खूप सारे असोळे नारळ शिल्लक असतील किंवा सोललेले नारळ असतील, अख्खे नारळ आणि गोटा नारळ सुद्धा रेडी असेल, म्हणजे भरपूर सारे गोटे नारळ आहेत आणि सुकं खोबरं पावसाळ्यामध्ये कसं बनवायचं किंवा सुकं खोबरं कसं टिकवायचं, ते गोटे नारळ पावसाळ्यामध्ये कसे टिकून राहतील हे आपण आज बघायचं आहे। जर घरामध्ये गोटे नारळ असतील आणि आपल्याला सुकं खोबरं बनवायचं आहे पण बाहेर पाऊस आहे, 4 महिने पाऊस असतो, तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये तीच माहिती घ्यायची आहे की गोट्या नारळांची आपण काळजी कशी घ्यायची आहे। पावसाळ्यात गोटा नारळ जर व्यवस्थित ठेवायचा असेल तर पहिली महत्त्वाची टीप म्हणजे घरामध्ये गोटे नारळ असतील तर ते अशा पद्धतीने आपण ते कापून ठेवायचे नाही आहेत। जर बाहेर पाऊस असेल आणि गोटा नारळ आहे घरात पण ते अशा पद्धतीने कापून ठेवायचे नाही आहेत, आपल्याला अख्खाच्या अख्खा स्टोअर करून ठेवायचं आहे। गोटे नारळ कापून ठेवले की ते अशा पद्धतीने खराब होतात, अगदीच खूप राहिले खूप दिवस तर त्याची अक्षरशः अशी पावडर होते आणि ते हळूहळू जसे व्हिडिओमध्ये दिसत आहेत तसे हळूहळू खराब होत जातात, त्याचं पावडर होते, बुरशी लागते, त्यामुळे कापून ठेवायची नाही। ही एक पहिली टीप, अख्खाच्या अख्खा आपल्याला गोटे नारळ ठेवायचं आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे की गोटा नारळ आता हा बघा इथे चिरलेला दिसतोय, म्हणजे हा थोडा कापलेला आहे किंवा फोडताना तो आपली सुरी लागते, आपला कोयता लागतो, त्याच्यामुळे हे असे चिरले जातात। तर हे असे चिरलेले नारळ सुद्धा ह्या बघा कापून ठेवलेला होता तर चिरलेला होता, तर हा बघा खराब झाला, ह्याला बुरशी लागली, त्याच्यामुळे असे सुद्धा स्टोअर करून ठेवायचे नाही आहे। त्याचबरोबर नारळ हा बघा इथे बाहेर चिरलेला पण आहे आणि हळूहळू आपल्याला खराब झालेला पण दिसतोय। आता हा जर कापून बघितला ना नारळ, हा बघा असे हा दुसरा नारळ पण सेम आहे, बाहेरनं भगवा पडत चाललेत, याचा अर्थ काय आहे की हे नारळ आतनं खराब झालेले असणार आहे किंवा ह्याचं खोबरं खाऊन सुद्धा दाखवते तुम्हाला। हा सुद्धा नारळ बघा, एक नारळ आपण किसून बघूया। इथे बघा मी एक नारळ, आता हा बाहेर खराब होता ना नारळ, तो इथे मी किसून बघितलाय थोडा किसणीवर, ह्याचं तुकडे पण बघा आणि आतून पण पूर्ण खराब झालाय, पूर्ण म्हणजे बाहेरून जर तुम्हाला असं दिसलंच म्हणजे जरा तरी आपली सुरी वगैरे लागली ना तर त्याच्यामुळे हे नारळ असे स्टोअर करायचेच नाही आहेत। बाहेरून चिरून ठेवल्यामुळे, बरेच दिवस ठेवल्यामुळे हे असं झालेलं आहे, हे नारळ खराब झालेले आहेत। ह्याचं खोबरंसुद्धा आंबलेलं आहे, आंबट आहे, खाण्यायोग्य राहिलेलं नाही की नारळ पण खाण्यायोग्य राहिलेला नाही आहे। त्यामुळे अशा पद्धतीचे नारळ हे कापून ठेवलेले म्हणजे कोयता लागलेले लगेच संपवून टाकायचे आहेत, तर गोटा नारळ असे स्टोअर करून ठेवायचे नाही आहेत। ही दुसरी टीप आहे आपली महत्त्वाची। 2 वर्षांपूर्वी असंच आमच्या काकूंनी गोटे नारळ कापून फ्रीजमध्ये ठेवले होते, एक 10-12 नारळ होते आणि जेव्हा ऊन आलं तेव्हा ते बाहेर काढले, पण कापून ठेवल्यामुळे काय झालं, चिरलेले आपटलेले असे सुद्धा नारळ होते जे त्यांनी एकाचे 2-2 भाग करून ठेवले होते। आता हे बघा, हे नंतर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून काथ्याने घासून आणि मग सुकवलेले आहेत, ज्या चांगल्या वाट्या निघाल्या त्या, तर ते थोडं तरी हे दिसतंय, पण खूप खराब झाल्या होत्या, मग तेव्हा वाट्या बऱ्यापैकी टाकून द्याव्या लागल्या होत्या। त्यामुळे पावसाळ्यात गोटा नारळ नीट ठेवताना स्टोअर करून ठेवण्यासाठी कधीही कापून ठेवायचं नाही, चिरलेले आपटलेले नारळ हे लगेच संपवून टाकायचे आहेत। ही पहिली टीप महत्त्वाची। जर घरामध्ये सुकं खोबरं आहे आणि ते चव चांगली आहे पण खराब झालंय किंवा गोटे नारळ सुद्धा कापून ठेवलेले खराब व्हायला लागले असतील तर काय करायचं, असं झालंच की अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चुकून कापून ठेवलेत तर हे बघा अशा पद्धतीने वाट्या एका परातीत किंवा मोठ्या भांड्यात घ्यायच्या, मीठ घ्यायचं आणि त्या मिठामध्ये खोबरेल तेल मिक्स करायचं किंवा जसं आता मी दाखवलं आहे, पहिलं मीठ टाकलं, भुरभुरवलं आणि नंतर त्यांच्यावर खोबरेल तेल ओतून घेतलं, म्हणजे मिठामध्ये सुद्धा मी खोबरेल तेल घालून मिक्स केलेलं आहे आणि ते सर्व वाट्यांना आतून अशा पद्धतीने चोळून ठेवायचं आणि मग ह्या वाट्या एका चांगल्या पिशवीत बांधून फ्रीजमध्ये ठेवायच्या किंवा बाहेर ठेवल्यात तरी चालेल, काही हरकत नाही,
पण मग त्या अशा पद्धतीने स्टोअर करायच्या जर तुम्ही कापून ठेवलेल्या असाल तर। हे मी सुक्या खोबऱ्याला करून दाखवलं, पण गोटा नारळसुद्धा जर खराब झाला तर तो सुद्धा अशा पद्धतीने ठेवायचा आहे। कोणत्या तरी एका टेम्परेचरला कोणतीही वस्तू चांगली राहते। जर फ्रीजमध्ये ठेवत असेल तर फ्रीजमध्ये ठेवा, आणि बाहेर पावसामध्ये तर गरमपणा नसतोच, दमट हवामान असतं, त्याच्यामुळे मीठ लावल्यावर त्या छान राहू शकतात। तर डब्यामध्ये मग एका पिशवीत भरून गाठ मारून ठेवून द्यायच्या, आणि जर खूपच खराब झालेल्या वाट्या असतील तर वास बघायचा, टाकून द्यायच्या, किंवा चांगल्या असतील तर वापरायच्या। ज्यांना तेल काढता येत असेल त्यांनी खराब वाट्यांचं तेल काढून ढोपरांना वापरलं तरी चालू शकतं। आता जर घरामध्ये गोटे नारळ आहेत पण आपल्याला ते स्टोअर करून ठेवायचे नाही आहेत, किंवा त्याचं सुकं खोबरंसुद्धा बनवायचं नसेल, तर अशा वेळेला गोट्या नारळांचं काय करायचं ते बघूया। ही दुसरी महत्त्वाची टीप आहे, ती म्हणजे अख्खा नारळ असेल तर थोडा बाजूला ठेवा, पण चिरलेला, कापलेला, अर्ध्या वाट्या केलेले असे नारळ असतील तर ते खराब होऊन जाणार। मगाशी सांगितलं तर ते किसून टाका आणि यूज करून टाका। मग अशा वाट्या खराब होऊन जाण्यापेक्षा त्याच्यामध्ये ओलावा थोडा असतोच, तर त्याच्यात किसा, ते चटणी, वाटण, खोबरं तुम्हाला ज्याला कशाला पाहिजे भाजीमध्ये घालण्यासाठी सगळ्याला यूज होतो त्याचा, ते यूज करून टाका, किंवा तुम्ही अशा प्रकारे कापून सुद्धा त्या यूज करू शकता। मंद आचेवर भाजून हे खोबरं तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी कधीही वाटणाला यूज करू शकता। तर अशा पद्धतीने पुढे जाऊन आपल्याला सुकं खोबरं तयार करायचं नाही आहे, पण वापरून टाकायचे आहेत। मग हे असे गोटे नारळ स्टेप बाय स्टेप कापलेले आधी, चिरलेले आधी, आणि मग अख्खा गोटा नारळ संपवून टाकायचा आहे, जेणेकरून आपलं खोबरं वाया जाणार नाही। तिसरं आणि महत्त्वाचं की आता गोटा नारळ शिल्लक आहे आणि पावसाचे दिवस आहेत, तर काय करायचं, अख्खाच्या अख्खा गोटा नारळ कसा स्टोअर करायचा ते आपण बघूया, जेणेकरून आपण त्याचं पुढे जाऊन सुकं खोबरंसुद्धा बनवू शकतो। तर ते फ्रीजमध्ये स्टोअर करायचे आहेत। आता फ्रीजमध्ये म्हणजे कसे, जेणेकरून ते एकाच तापमानामध्ये स्टोअर होणार आहेत, गार तर गार, मध्ये खराब होणार नाहीत। आणि ठेवताना ते कसे ठेवायचे आहेत, तर ह्या पद्धतीने मग ते स्टोअर करून ठेवायचे आहेत। फ्रीजचा जो भाजीचा ट्रे असतो त्याच्यामध्ये एका साईडला तुम्ही ते अख्खाच्या अख्खा नारळ मग तो स्टोअर करून ठेवायचा आहे। जरी पिशवीत बांधले तरी चालेल, आणि मग फ्रीजच्या ट्रेमध्ये खाली भाजीच्या ट्रेमध्ये ठेवायची गरज नाही, वरच्या साईडला ठेवले तरी चालेल, पण मग तो अख्खाच्या अख्खा नारळ आतमध्ये ट्रेमध्ये ठेवून द्यायचा आहे, खूप छान राहतो। पण जर खूपच प्रमाणात असतील तर तुम्हाला त्याचं पुढे जाऊन सुकं खोबरं तयार करायचं, आणि घरात इतर नारळ पण पडून आहेत ते पण यूज करायचे, तर हा पर्याय तुमच्यासाठी आहे। आणि जेव्हा कधी मग ऊन येईल, पाऊस संपेल, तेव्हा ते कट करून उन्हामध्ये त्याला चांगल्या पद्धतीने ऊन देऊन त्याचं तुम्ही सुकं खोबरं तयार करू शकता। आत्तापर्यंत आपण फोडून ठेवलेले आणि ताजे गोटे नारळ कसे स्टोअर करायचे ते बघितलं, पण आता घरात न फोडलेले नारळ आहेत आणि ते गोटे नारळसुद्धा तयार आहेत, तर ते पाणीवाले गोटे तयार होत असलेले आणि पूर्ण गोटा नारळ कसा स्टोअर करायचा आहे ते बघूया। आता हा बघा, हा पाणीवाला नारळ आहे, हा आपण एका साईडला काढूया, बरोबर। हा बघा, त्याच्यात पाणी आहे, शेंडी पडली आहे, पण हे डोळे, तर हा वरती असा ठेवायचा आहे उभा करून, पाणीवाले नारळ असे उभे करून ठेवायचे पावसाळ्यात। हे बघा, ह्याचा आवाजच येतोय, खडखड खडखड येतोय का, तर हा गोटा रेडी आहे, तर हे बाजूला ठेवा, ह्याचा पण आवाज येतोय, हा पण गोटा रेडी आहे, ह्याच्यात पाणी आहे, ह्याच्यात पाण्याचा पण आवाज येत नाही आहे किंवा काहीच येत नाही आहे, याचा अर्थ गोटा नारळ झालेला नाही आहे, पण गोटा नारळ होण्याची याच्यात सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही अशा पद्धतीचे जे नारळ असतील तर ते तडा गेलेले किंवा असे नारळ आहेत ते आधी संपवून टाकायचे। आता हे गोटे नारळ आहेत, पावसाला अजून पाऊस संपायला 2 महिने आहेत, तर संपवून टाकायचे, हळूहळू संपवून टाकायचे। दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये बघूया, ह्याच्यामध्ये बाबा पाण्याचा आवाज येत नाही आहे। आता बघितलं की आपण हे 2 नारळ ज्याच्यात पाणी नाही आहे किंवा आवाज येत नाही आहे, म्हणजे हे गोटे नारळ व्हायच्या तयारीत असताना हे नारळ
फोडायला जायचं नाही, म्हणजे सुकं खोबरं तयार करण्यासाठी फोडायला जायचं नाही. नाहीतर काय होतं, धड गोटा नारळ पण तयार होत नाही, म्हणजे त्याचं आपण सुकं खोबरं पण बनवू शकत नाही, किंवा फोडला तर मग यूज करून टाकायचं. म्हणजे चांगला आहे का बघायचा, नाहीतर फोडून टाकायचे आहेत असे नारळ. हे बघा, ह्याचा पण खडखड खडखड आवाज येतोय. आता ह्याचा पण खडखड खडखड आवाज येतोय, ह्याचा पण आवाज येतोय, ह्याचा पण आवाज येतोय. एकदम बारीक बारीक असे नारळ आहेत हे, जेणेकरून ही वेगळी जात आहे नारळाची. सर्व मिक्स आहे त्याच्यात नारळ, मोठे छोटे. तर कोणत्याही नारळासाठी हीच पद्धत आपण वापरायची आहे. पण आता हे गोटे नारळ आहेत ना, जसं पाहिजे तसं एक 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 अंदाज घेऊन फोडून टाकायचं आहे आणि वापरून टाकायचं आहे. जसं की मी म्हटलं, ह्याच्यामध्ये हे गोटा होण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत, पण तुम्ही अचानक फोडलात आणि जर फ्रीजमध्ये वगैरे ठेवलात तर बऱ्याच वेळेला ना ह्यातले नारळ खराब झालेले पण असतात अशामध्ये. किंवा आता हे का, मला बरेच जण विचारतात, आतमध्ये काळा असतो, बुरशी आलेली असते, कापूस झालेला असतो, म्हणजे खराबच झालेले असतात. तर आता सपोज हे डोळे आहेत, ह्या डोळा कुठेतरी फुटला आहे, म्हणजे कधी तडे गेले असतील नारळांना, तर असं होतं की आतमध्ये नारळ खराब निघतो. तुम्ही चांगला नारळ निघालाय फोडल्यावर आणि बरेच दिवस फ्रीजमध्ये ठेवलेत, ना त्याला धुतलंय ना त्याला मिठाचं पाणी लावलंय, आणि आपल्या फ्रीजची लाईट पण सारखी जाते, किंवा एकदम खाली तुम्ही ट्रेमध्ये ठेवला असेल तर हे खराब होतातच होतात, त्याच्यात काही शंका नाही. आता हे सुद्धा मी जसं म्हणाले, हे गोटे नारळ एकतर बाजूला उभे करून ठेवून द्या जेव्हा तुम्हाला सुकं खोबरं रेडी करायचं असेल तेव्हा त्याच्यासाठी, किंवा जसं सांगितलं तसं हे एक एक करून हे आधी वापरून टाका. अजून हा गोटा तयार झालेला नाही आहे तर हे तुम्ही सावकाशाने वापरू शकता. हे सुकं खोबरं लागतंच ना आपल्याला वाटण वगैरे काढायला किंवा चटणी बनवायला, त्याच्यासाठी हे युजेबल आहेत, कारण अजून ह्याच्यामध्ये ओलावा असणार आहे आतमध्ये फोडल्यावर. पण हे जे नारळ आहेत त्याच्यामध्ये पाणी पण आहे, 2 नारळांमध्ये बघितलं आपण, तर पाणीवाले नारळ तर बरेच दिवस राहू शकतात, पण जे आता तयार होत चालले आहेत गोट, तर ते तुम्हाला आता इमर्जन्सी लगेच त्याचं फोडून तुम्ही करणारच आहात, म्हणजे चटणी वाटण किंवा अजून काय, तर मात्र ते तशासाठी उपयोग करायचा आहे. तुम्ही अगदी सुकं खोबरं रेडी होईपर्यंत ठेवत असाल तर तसं हे राहणार नाही. सुकं खोबऱ्यासाठी असेच्या असे मग ठेवून द्या, त्यांना ऑटोमॅटिक ते गोटे पण होतात, हे असे गोटे होतात, आणि मग त्यांना ऊन पडेल, अजून बघा आता हा ऑगस्ट चालू आहे, सो ऊन पडेल तेव्हा हे फोडा आणि मग मिठाच्या पाण्याने पुसून उन्हामध्ये सुकवा. झालं आपलं सुकं खोबरं रेडी, म्हणजे आपलं खोबरं पण वाया जाणार नाहीये. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगायची राहून गेली, ती म्हणजे तुम्ही किती दिवसांपासूनचे गोटे नारळ स्टोअर करताय. म्हणजे गोटा नारळ रेडी आहे आतमध्ये, किंवा फोडून ठेवलेला गोटा नारळ असेल कसाही, तर ते तुम्ही पार एप्रिल मे पासून जून जुलै 6 महिने जर स्टोअर करत असाल तर तसं करू नका, ती तुमची चूक आहे. त्याच्यासाठी मग पाणीवाले नारळ असतात किंवा असोले नारळ असतात, ते स्टोअर करून ठेवायचे असतात. तर जेमतेम 3 महिन्यापासून जे गोटे म्हणजे पूर्ण पावसाळाभरात जे गोटे नारळ तयार होतात तेच फक्त आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचे आहेत पुढे गोटा नारळ तयार करण्यासाठी, नाहीतर संपवून टाकायचे आहेत. आणि खास गोटा नारळ तयार करण्यासाठी मग ते सोललेले पाणीवाले नारळ आणि असोले नारळच स्टोअर करायचे आहेत. हे असे असतात असोले नारळ, तर हे अशा पद्धतीने जसेचे तसे ठेवून द्या. आता हे त्याच्यामधले काही तडा गेलेले नारळ आहेत, हे सुद्धा सुकलेले आहेत, आतमध्ये गोटा नारळ रेडी आहे यांच्या. तसंच हे बघा, हे पूर्ण सुकलेले आहेत, म्हणजे हे गोटा नारळ व्हायच्याच त्याच्यासाठी ठेवलेले आहेत. तर हे असे नारळसुद्धा ठेवून द्यायचे आहेत. नंतर मग ऊन जेव्हा पडेल तेव्हा ते सोलायचे आणि त्याच्यामधून हे अशा पद्धतीने गोटा नारळ बाहेर काढून आपल्याला त्याचं सुकं खोबरं तयार करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण पावसाळ्यामध्ये जर गोटे नारळ शिल्लक असतील तर त्यांची काळजी कशी घ्यायची, ते कोणत्या पद्धतीने टिकू शकतात किंवा कोणते टिकू शकत नाहीत, आणि जर पावसाळ्यामध्ये आपल्याला उन्हाळ्यापर्यंत सुका खोबरं रेडी करायचं असेल तर स्टेप बाय स्टेप आपण कसं जायचं आहे आणि कसे ते टिकवायचे आहेत याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. काही शंका असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा.
आणि तुम्हाला ही व्हिडिओ युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.